हार्दिक पांड्या 2024 आणि 2026 या दोन्ही वर्ल्ड कपचा हिरो. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा. कधी काळी ट्रोल झालेला पांड्या गेल्या 2-3 वर्षांपासून त्याच्या खेळाच्या आणि संघासाठी दिलेल्या योगदानामुळे सर्वांसाठीच हिरो झालाय. पण या हार्दिक पांड्याने उत्साहाच्या भरात केलेली एक चूक त्याला नडणार असं दिसतंय. जेव्हा भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवून T20 विश्वचषक जिंकला तेव्हा सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारत होते, फोटो काढत होते आणि हातावर खांद्यावर तिरंगा घेऊन जल्लोष करत होते. त्यावेळी हार्दिक पांड्या हा त्याची सध्याची प्रेयसी असलेल्या महिका शर्मासोबत फोटो काढत होता आणि जल्लोषही करत होता. त्याचे अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल देखील झालेत. अशातच त्या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एका छोट्या स्टेजवर दोघे झोपलेले दिसत आहेत. महिकासोबत गप्पा मारताना दोघेही स्टेजवर झोपलेले दिसले. त्यावेळी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर तिरंगा दिसतोय, ज्यामुळे हार्दिक ट्रोल तर होतोच आहे, पण तिरंग्याचा अवमान केल्याच्या घटनेवरून हार्दिक विरोधात 3 ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला. बंगळुरू, पुणे आणि नालासोपारा या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. हार्दिक पांड्या नावाचा क्रिकेटर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत नॅशनल फ्लॅग असं एका छपरीसारखं असं आतमध्ये बांधलेला असून मग त्याने त्याची गर्लफ्रेंड असं कोपऱ्यात घेऊन गेला, असं हसत खेळत उड्या मारत तो तिथं गेलेला आहे. ग्राउंडमध्येच स्टेजच्या कोपऱ्याला आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन तो असा झोपून तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारतो. तिथंच ते रोमॅन्टिक गप्पा मारतात, बसतात आणि येत आहेत. तर अशा प्रकारे नॅशनल फ्लॅग घेऊन तुम्ही अश्लील चाळे करू शकत नाही, झोपू शकत नाही. तर त्याने केलेली कृती ही फौजदारी कायद्यामध्ये मोडणारी देखील असून आपला जो ध्वजाचा कायदा आहे 1971चा, त्याच्यात कलम 2चा उल्लंघन आहे. ही बाब मला जाणवली आणि त्यानंतर मी हार्दिक पांड्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी मी तक्रार केलेली आहे. पोलिसांनी सांगितलं की बघा, तुमची जी कंप्लेन आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा चौकशी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय ध्वजाचा जो कायदा आहे तो आम्ही चेक करू. IPCची BNSCची जी नवीन कलमं आहेत ती आम्ही चेक करू आणि ती कलमे चेक केल्यानंतर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू. आत्ता आम्ही तुम्हाला कुठलीही गॅरंटी देत नाही असं मला पोलिसांनी सांगितलेलं आहे. जर FIR झाली नाही, पोलिसांनी त्याची दखल नाही घेतली तर मी निश्चितच कोर्टाचे दरवाजे ठोठेल आणि कोर्टाकडून मला न्याय मिळेल. नक्कीच. धन्यवाद. अशा प्रकारे या वकिलाने पुण्यात तक्रार दिली. तसेच हार्दिक पांड्या विरोधात बंगळुरू आणि नालासोपाऱ्यातही गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे आता काही कायदेशीर प्रक्रियेला त्याला सामोरं जावं लागतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच हार्दिक पांड्याचं हे वर्तन हे चुकलेलं आहे का, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.